दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तर रोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत। तिघांना उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। छोट्या मुलांचा वापर करायचा आणि मोठे गुन्हेगार त्याच्यामध्ये या छोट्या मुलांना वापरून घेत आहेत। पण याच्यामध्ये नुसतं वापरून घेत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब, याच्यामध्ये त्यांना अंमली पदार्थाचं व्यसन लावत आहेत। त्याच्यामध्ये टर्माइटची इंजेक्शन असतील, ती इंजेक्शन घेतल्यानंतर त्या मुलांना काही कळत नाहीये। ती इंजेक्शन खुलेआम आता बाजारामध्ये विकत मिळत आहेत। मागच्या वेळी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करून 1.5 कोटी रुपयाची इंजेक्शन पकडली होती। अनेक ठिकाणी कारवायात केल्यात। पुणे पोलीस अतिशय चांगलं काम करत आहे। पण पान टपऱ्यावरती मुख्यमंत्री साहेब बटन नावाचं एक गोळी मिळते। ती बटन नावाची गोळी खाल्ली की त्याला कशाची शुद्ध राहत नाही। म्हणजे पान टपऱ्यांवरती जर रात्रीच्या वेळी ह्या गोळ्या खुलेआम सगळ्या झोपडपट्ट्यात मिळत असतील तर ही छोटी मुलं आणि मग ही मुलं घेत आहेत, कुणाच्याही अंगावर ते कोयते फेकून मारतायत। कोयता गँग अस्तित्वात नाही हे बरोबर आहे, पण त्या कोयत्याचं इतकं महामंडल झालंय आता की त्याच्यामुळं हे सगळं सुरू झालंय। त्याच्यामुळं हे जे अंमली पदार्थ पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, याच्या संदर्भात सरकार काय करणार हा माझा प्रश्न पहिला आहे। दुसरा प्रश्न, जे नायजेरियन किंवा अंमली पदार्थाची विक्री करणारे बेकायदा नागरिक पुण्यामध्ये बराच काळ वास्तव्यास, म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतलेत, तिथंच ते राहत आहेत, अनेक परदेशी नागरिक आहेत। याच्या संदर्भात सरकार काय करणार आहे हा एक विषय। तिसरा विषय, या छोट्या मुलांचं म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांकडं त्यांनी आता फक्त 302 असे व्हॉट्सअपचे ग्रुप पण बनवलेत। त्याच्यामुळे हे छोटी मुलं वापर करणाऱ्या या ज्या संघटित काही गुन्हेगार आहेत किंवा मोठे लोक आहेत, कारण या मुलांना पुढे पाठवायचं, तोडफोड माजवायची आणि नंतर मग पैसे किंवा हप्ते चालू करायची, ही एक मोडस ऑपरेंडी आहे। त्यामुळे ह्या गोष्टीसाठी काय करणार आहे हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। नाही, अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी मांडलेला आहे। याचं कारण हे देखील खरं आहे की मोठ्या प्रमाणात अशा मुलांना अंमली पदार्थांची सवय लावणं ही देखील एक मोडस ऑपरेंडी सुरू झालेली आहे। आणि म्हणून अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम ही आपण पुण्यामध्ये आणि सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडलेली आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आपण पकडले तो देखील एक रेकॉर्ड आहे। पण तरी देखील याचं पेनिट्रेशन हे वाढत आहे, कारण पूर्वी हे जसे नायजेरियन पेडलर वगैरे अशा प्रकारचे लोक हे विकायचे, पण अलीकडच्या काळात डार्क वेबच्या माध्यमातून किंवा अगदी इंस्टाग्राम ही देखील एक मार्केट प्लेस झाली आहे। इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर प्लेस होते आणि तिथनं कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी होते। म्हणून आपण कुरिअर ऑफिसेसमध्ये देखील चौकशी केलेली आहे, त्यांचंही त्या ठिकाणी पडताळणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्याकडनं डिलिव्हरी झाली तर तुम्ही त्याच्यातले गुन्हेगार असाल, अशा प्रकारचं देखील आपण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात हे जे काही पांठेले वगैरे आहेत यांच्यावर देखील आपण कारवाई करतोय। सगळ्यात महत्त्वाचं,
पोलीस विभागाला आपण सांगितलेलं आहे की या संपूर्ण अंमली पदार्थांच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणताही पोलीस हा जर डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आढळला तर त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला डिसमिस केलं जाईल. आणि पुण्याच्या केसमध्ये अशा प्रकारच्या 7 लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात झिरो टॉलरन्स अशा प्रकारची आपली पॉलिसी आहे. हे जे नायजेरियन्स वगैरे आहेत यांचं देखील आपण ट्रॅकिंग करतोय. मुळामध्ये यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की यांना आपल्याला डिपोर्ट याकरता करता येत नाही की यांच्यावर गुन्हा आहे आपल्याकडे, आणि आपल्या कायद्यानुसार त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला त्यांना डिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे त्यातले अनेक लोक डिपोर्टेशनमध्ये, जसं आता बांगलादेशी पण आहेत. आता बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आपल्यासमोर तोच आहे की बांगलादेशी जे आपण पकडलेले आहेत यांना आपल्याला त्यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत आपण निकाली काढत नाही तोपर्यंत डिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे 300 लोक पकडतो आणि त्यातले 25 लोक फक्त डिपोर्ट होतात, बाकीच्यांना आपल्याला या ठिकाणीच निगराणीखाली ठेवावं लागतं. पण आता आपण एक नवीन विचार करतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर कोणावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यावर, म्हणजे जसं आपण मध्यंतरी आपल्या राज्यात एक कायदा केला जेलचा कायदा, आणि जेलच्या कायद्यामध्ये आता आपण अशी तरतूद केली आहे की एखाद्याला फर्लोवर सोडलं किंवा अशा प्रकारे पॅरोलवर एखादा गेला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आपल्याला करता येईल. त्याला आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावू आणि त्याचं ट्रॅकिंग करू. अशा प्रकारे हे जे या गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करता येईल का याची कायदेशीर तरतूद आम्ही बघू. आणि ते जर करता येत असेल तर यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावून यांचं पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करू, जेणेकरून हे दुसरा अशा प्रकारचा क्राईम करू शकणार नाही. सिद्धार्थ शिरोळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.